LS मराठी पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाहतुकीचा जो आढावा घेत आहे, वाहतूक कोंडीबाबत नागरिकांशी चर्चा करत आहे. या सगळ्यांचा आढावा आपण दररोज घेत आहोत. आता याच वाहतूक कोंडीबाबत आणि ती कशी सोडवली जात आहे याबाबत आपण DCP हिम्मत जाधव, वाहतुकीचे जे DCP आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम LS मराठीमध्ये तुमचं स्वागत. पुण्यामध्ये दररोज ट्रॅफिकची समस्या ही वाढत चाललेली आहे. काही प्रमाणात ती सुटते देखील, पण याच्यावर रोज विविध उपाययोजना वाहतूक पोलीस करतच आहेत. आता या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत? निश्चित पुणे शहर आहे ते कोरोना कालावधीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. या ठिकाणचे उद्योगधंदे, IT हब्स, त्याचप्रमाणे शिक्षणाकरिता येणारे विद्यार्थी आणि यामुळं कोरोनानंतर पुणे शहराच्या वाहतूकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची भर पडलेली आहे. त्या प्रमाणात रस्त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती अपुरी पडत आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे जवळजवळ 1100 अंमलदार आणि 75च्या आसपास अधिकारी आहेत. ते दैनंदिन वाहतूक नियमनाकरता सर्वांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा याकरिता प्रयत्नरत आहेत. एकीकडे फक्त असा आरोप केला जात आहे काही नागरिकांकडनं की वाहतूक पोलीस फक्त चलन काटण्यात व्यस्त असतात, परंतु वाहतूक कोंडी सोडवण्यात त्यांना तसा रस नसतो, असे आरोप काही नागरिकांकडनं आम्ही जेव्हा बोललो त्यांच्याशी तेव्हा झाले. याबाबत काय सांगाल? कशा प्रकारे कारवाई होत आहे? पुणे शहर वाहतूक पोलिसांचं महत्त्वाचं लक्ष आहे की वाहतूक आहे ती सुरळीत आणि सुरक्षित करणं. वाहतूक सुरळीत करण्याकरता जे बेशिस्त वाहन चालक आहेत, 99% किंवा 98% वाहन चालक आहेत ती लेनची शिस्त पाळतात, सर्व वाहतुकीचे नियम पाळतात, परंतु 1% किंवा 2% अशी लोक असतात की जे बेशिस्तपणे चालवतात, जे रेड सिग्नल जंप करतात, जे स्टॉपेज लाईन नाहीत पाळत, जे रॉंग वे चालतात, जे कुठल्याही नियमांचं पालन करत नाहीत आणि अशांच्यामुळं वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहे. आणि त्याच अनुषंगानं एका बाजूला वाहतूक सुरळीत ठेवण्याकरताचे प्रयत्न करणं, त्याकरता मनुष्यबळ नेमणं आणि त्याचबरोबर जे बेशिस्त वाहन चालक आहेत यांना कुठंतरी पिनलाइज करणं, यांना कुठंतरी शिस्तमध्ये आणणं, हे प्रायोरिटी ठेवून आपण कारवाई करत असतो. महसूल गोळा करणं हे पोलीस खात्याचं काम नाही आहे, परंतु जे बेशिस्त आहेत आणि ज्यांच्यामुळं वाहतूक कोंडीमध्ये भर पडू शकते किंवा अपघाताचा धोका वाढतो, अशांना कुठंतरी आपल्याला रोखणं गरजेचं आहे आणि त्याच्याकरताच ही चलांची कारवाई असते. अतिक्रमण जी असतात किंवा पार्किंग असतात किंवा रिक्षा थांबे असतात, बस थांबे फुटपाथवर केले जातात, या संदर्भात काही प्रकाश टाकाल? निश्चित याबाबत आपण पुणे महानगरपालिकेच्या सहकार्यानं अतिक्रमण काढण्याकरताही काम करत आहोत. लोकल पोलीस स्टेशनची यामध्ये मदत घेत आहोत. त्याचबरोबर पुणे शहर वाहतूक शाखेनं एक PTP नावाचं ॲप विकसित केलेलं आहे, ज्याच्यावर जे फुटपाथवर पार्किंग करणारे असतील, कॉर्नरला पार्किंग करणारे, डबल पार्किंग करणारे यांचा आपण रिपोर्ट करू शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यावर पडलेले खड्डे असतील किंवा इतर काही समस्या असतील तर त्या आपण तिथं रिपोर्ट करू शकतो. जे चलांचे विषय असतील ते 24 तासामध्ये आपण त्याचा निपटारा करतो आणि जे इन्सिडेंट रिपोर्ट केले जातात त्याचा 48 तासामध्ये आपण निपटारा करतो. अगदी जे बेवारस वाहनं पडलेली असतात, काही ठिकाणी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी लागलेले असतात, तर अशा सर्वांच्यावर आपण नित्य अत्यंत वेगानं काम करत आहोत. भविष्यातलं पुणे कसं पाहिजे? निश्चित भविष्यातलं पुणे आहे ते सुंदर, पर्यावरणपूरक, वाहतूक सुसंगत आणि सुरळीत आणि सुरक्षित. याच्यामध्ये सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक या दोन्हीलाही खूप मोठं वेटेज मी देतो. पर्यावरणपूरकलाही अशा करता वेटेज देतो, कारण हे सर्व चाललंय ते आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. शहराचं आरोग्य जर आपण चांगलं करू शकलो तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकेल, अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून पुन्हा माझी पुणेकरांना विनंती आहे की आपण वाहतूक शाखेमार्फत, पुणे वाहतूक पोलिसांमार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचं, निर्देशांचं पालन करावं. आपली शहराची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याकरता आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर पुणे हे सुरक्षित आणि सुरळीत व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि याच्या पुढे भविष्यातलं असंच पुणे बघायला आवडेल आणि त्यावर काम देखील चालू आहे, असे वाहतूकचे DCP हिम्मत जाधव यांनी आपल्याला सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.